तर जरांगे यांनी आज एक मोठा आरोप केलाय। साल्हेर किल्ल्यावरून माघारी येताना आपल्या ताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलाय। एक पिकअप वाहन आपल्या ताफ्यात अत्यंत वेगाने उतारावरून घुसलं। ड्रायव्हरने ब्रेक फेल झाल्याचं कारण सांगितलं। मात्र या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। हा घातपात किंवा हल्ल्याचा प्रयत्न असू शकतो असं ते म्हणाले। काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होतं ना, आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, एक पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं। ते इतकं स्पीडने आलं खाली, ते उतार डायरेक्ट असा आहे। ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगाच झाला असता। पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने, म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही, म्हणून ते सगळेच वाजले। त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब, त्या पोराला त्याला धरलं। तर त्यांनी कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं। म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का खोटं तपासा, त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी, त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या, आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाहीये, परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा। त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय, मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं, असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही, तेच चौकशी करू। असू शकतो, त्याचं काय सांगता येते, पण तो यासारखं नाही। आम्ही खेटाला लय नाही बारे, आम्ही डायरेक्ट अंगावर जातो। तो मी सांगतो की हा घातपात किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो, वाटतोय का? असू शकतो। तुम्हाला काय मग ते आलो कुठून, या किल्ल्यावर आलो कुठून, आम्हाला जाताना तर काही दिसलं नाही वरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।